नमस्कार. मी वीणा गोखले. गिरीसागर टूर्स माझी स्वतःची पर्यटन कंपनी आहे 27 वर्षापासून. आणि या 27 वर्षातली 25 वर्ष मी जुनवणे ट्रॅव्हल्सच्या गाड्या AC असतील, नॉन AC असतील, बस असतील, टेम्पो ट्रॅव्हलर्स असतील, या सगळ्या गाड्या मी 25 वर्षापासून जुनवण्यांकडनं हायर करते आहे. आणि मला खूप आनंद होतोय सांगायला, की हे जे काही सहकार्य मिळतं ना त्यांचं, म्हणजे मला एक गोष्ट सांगायची. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला मी गाड्या हायर करायची, त्यावेळेला राजन सेठ ड्रायव्हरला मुद्दाम सांगायचे, की गोखले मॅडमची टूर आहे, मॅडमना उशीर चालत नाही, त्यामुळे वेळेवर जायचं. आणि सगळे ड्रायव्हर माझ्याकडे वेळेच्या 15 मिनिटं आधी हजर असायचे. हे जे सगळे ड्रायव्हर आहेत आमचे जुने, त्याच्यामधले गायकवाड आहेत, जगताप आहेत, सुधाकर चव्हाण आहे, गुरुनाथ आहे, अजून एक बशीर भाई आहेत आमच्याबरोबर यायचे नेहमी, अजूनही येतात. ही सगळी मंडळी इतकी कोऑपरेटिव्ह आहेत, की खरं तर मी जेव्हा म्हणते ना, की ह्यांच्या जोरावरती माझी ट्रिप सक्सेसफुल होत असते, ते शब्दशः खरं आहे. आणि मला आनंद होतो सांगायला, की आत्तापर्यंत एकदाही असं झालं नाही, की ड्रायव्हर आला नाही, ड्रायव्हर उशिरा आला, गाडीच आली नाही म्हणून माझ्या ट्रिपला उशीर झाला, असं आजतागायत 25 वर्षात एकदाही झालेलं नाही आहे. या सगळ्या ड्रायव्हर्सना सांगितलेलं असतं राजन सरांनी, की उशिरा जायचं नाही. आणि या ड्रायव्हर्सना पण माहिती आहे, की माझ्याबरोबर सगळे सीनियर लोकं येतात आणि ही सीनियर लोकांना आपण रस्त्याच्या मध्ये काही पिकअप पॉईंट्स दिलेले असतात आणि त्या वेळेला त्या लोकांना तिथे उभं राहायला सांगितलेलं असतं. सो त्यांची कुठलीही अडचण होऊ नये यासाठी ही मंडळी पण अत्यंत जागरूक असतात. अर्थात राजन सरांचंच त्यांना काय म्हणूया, की त्यांनी दिलेली शिस्त, त्यांनी लावलेली शिस्त ही त्याला कारणीभूत आहे. मला एक प्रसंग आवर्जून सांगायचा आहे, की हे ड्रायव्हर लोकं किती प्रमाणामध्ये कोऑपरेटिव्ह आहेत किंवा मला ते कोऑपरेट करत आलेले आहेत आजतागायत. माझी एक टूर प्लॅन केली होती 20 वर्षांपूर्वी आणि ती होती दापोली परिसरामध्ये. आणि मी अशीच एक 40 एक लोकांना घेऊन दापोली परिसरामध्ये फिरत होते. आणि त्यावेळेला पन्हाळे काजी लेण्या दाखवायला मी लोकांना घेऊन चालले होते. त्यावेळेला तर फार वाईट रस्ते होते. जेव्हा मूळ रस्ता आपण सोडतो आणि आतमध्ये जातो, तर तिथे घाट लागतो पन्हाळे काजीला खाली जाताना. त्या घाटातली वळणं इतकी धोकादायक आहेत, इतकी अवघड आहेत, की कुठलाही ड्रायव्हर मला म्हणू शकला असता, की गाडी पुढे जाणार नाही, मी इथेच थांबतो. आणि ते जस्टिफाईडही होतं. पण माझ्याबरोबर आमचे जगताप होते, खूप जुने आमचे ड्रायव्हर, आणि ते म्हणाले, "काळजी करू नका मॅडम, मी व्यवस्थित नेतो. अवघड आहे, पण तुम्ही घाबरू नका कोणीही." हा विश्वास त्यांनी दिला. आणि खरोखर ती ट्रिप केवळ जगताप ड्रायव्हरमुळे आमच्या ती यशस्वीपणे पार पडली. असे अनेक प्रसंग 25 वर्षामध्ये मी या लोकांचे अनुभवले आहेत. पुन्हा मी तेच सांगते, की ही शिस्त जी लावलेली आहे, राजन सरांनी शिस्त लावलेली आहे. गाड्या वेल मेंटेन्ड असतात. आजतागायत असं कधीही झालं नाही, की गाडी समजा कधी पोलिसांनी गाडी पकडली, तर गाडीची कागदपत्रं व्यवस्थित नाही आहेत किंवा ती अपडेटेड नाही आहेत म्हणून आम्हाला त्रास झाला आहे, असं आजतागायत एकदाही झालेलं नाही आहे. आणि ह्या सगळ्या वाटचालीवरती तुम्हाला माहिती असेल, की ह्या क्षेत्रामध्ये लोकांना धरून ठेवणं किती अवघड असतं. आज 50 वर्ष ह्या सगळ्या लोकांना धरून त्यांच्याबरोबर हा व्यवसाय करणं ही खरंच तारेवरची कसरत आहे. आणि ह्या कसरतीमध्ये जुनवणे ट्रॅव्हल्स खूप यशस्वी झाले आहेत. आणि ह्या यशस्वीतेवरतीच आज 50व्या वर्षामध्ये किंवा आज तो सुवर्ण महोत्सवी वर्ष ते साजरं करतायत, ह्याचा मला मनस्वी आनंद होतोय. ह्या सगळ्या वाटचालीमध्ये 2 नावं मला आवर्जून घ्यायची आहेत. ती आहेत आमचे कांबळे, आणखीन आमचा बाळू. अनेक वर्ष म्हणजे मला कधीही टेन्शन येत नाही, की बाबा अरे आता गाडी वेळेत येईल की नाही, आता अमुक होईल की नाही. कांबळ्यांकडे आणि बाळूकडे सोडलं, की माझी कामं निर्धास्तपणे होत असतात. आणि त्या निर्धास्तपणावरती मी माझ्या सगळ्या टूर्स अत्यंत यशस्वीपणे पार पाडू शकते. या सगळ्याचं श्रेय जुनवणे ट्रॅव्हल्सला आहे. माझ्याकडनं मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आणि हे असोसिएशन असंच पुढे चालू राहील, असं माझ्याकडनं शब्द देते. खूप खूप धन्यवाद.